ख्रिस्तामध्ये प्रिय भाविक, असं सांगतात, जी गोष्ट व्यक्तीकडे असते ती जेव्हा अचानक निघून जाते तेव्हा ती गोष्ट परत मिळवण्यासाठी व्यक्तीला फार कसरत करावी लागते, व्यक्तीला फार प्रयत्न करावे लागतात. उदाहरण घ्यायचं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा विश्वास तुटला किंवा विश्वासाच्या भांड्याला जर तडा गेली तर ते भांड जोडण्यासाठी किंवा तोच पूर्वी असलेला विश्वास परत मिळवण्यासाठी त्या माणसाला फार कसरत करावी लागते. त्या माणसाला अनेक दुःखांना आणि समस्यांना तोंड द्यावं लागते आणि तो विश्वास परत मिळवणे सहजासहजी शक्य नसते. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपल्यासमोर अशा एका व्यक्तीचं उदाहरण देवत आहे, किंबहुना पुष्कळशा व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे की ज्या लोकांचा विश्वास तुटून गेलेला होता, ज्या लोकांच्या विश्वासाच्या भांड्याला तडा गेलेली होती, जो विश्वास त्यांनी आत्मसात केलेला होता तो आता विश्वास पूर्णपणे सपाट चाललो आणि तो विश्वास परत मिळवण्यासाठी व्यक्तीला किती प्रयत्न करावे लागते त्याचं उदाहरण आजचं शुभवर्तमान आपलं सांगतं. आपल्या गुरुला कधीच मृत्यू येणार नाही, आपला गुरु कधीच मरणार नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त प्रभूचा प्रभू आहे. तो मृत्यूवरती विजय मिळवणार आहे, तो क्रूसावरून खाली उतरणार आहे. अशी आशा बाळगणाऱ्या प्रत्येक शिष्याचा विश्वास त्या क्रूसाखाली असताना तुटून गेलेला. त्यांच्या विश्वासाच्या भांड्याला तेव्हाच तडा गेलेली होती. ज्या गुरुने एवढे चमत्कार केलेले होते त्या गुरुला मरताना पाहून हे सैरा वैरा पाळलेले होते, स्वतःला खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं होतं. आणि अशा या परिस्थितीत प्रभू येशू ख्रिस्त त्या मृत्यूवरती विजय मिळवतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या मरणातून विजय मिळवून परत उठतो व आपल्या शिष्यांना दर्शन देतो. तेव्हा त्याचा विश्वास जो मोडलेला होता, तोडलेला होता, सपाट झालेला होता, तो विश्वास हळूहळू हळू वाढत आहे. परंतु त्या क्षणाला एक व्यक्ती मात्र तिथे हजर नव्हती आणि त्याच व्यक्तीविषयी आज देऊळमाता आपल्याला खोलवरती विचार करण्यासाठी पाचारण करत आहे. कोण होती ती व्यक्ती की जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाला हजर नव्हती? कोण होती ती व्यक्ती जी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला तयार नव्हती? ती म्हणजे संत थॉमस. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झाल्यानंतर संत थॉमस तिथे नव्हता, पण जेव्हा तो नंतर येतो तेव्हा शिष्य त्यांना सांगतात की आम्ही प्रभूला पाहिलेला आहे, आपला प्रभू मरणात उठलेला आहे. परंतु संत थॉमस नाही, हे चुकीचं आहे, कारण मी माझ्या डोळ्यांनी माझ्या प्रभूला मरताना पाहिलेला आहे. त्याचा रक्त बंभाळ झालेला चेहरा आणि शरीर मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. हे शक्यच होऊ शकत नाही. आणि तो विश्वास ठेवण्यासाठी कमी पडतो, कारण त्याचा विश्वास तिथे पूर्णपणे डगमगलेला होता, पूर्णपणे तुटलेला होता, पूर्णपणे सपाट झालेला होता. आणि अशा क्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिथे येतो व सांगतो की पहा, मी तुझा प्रभू आहे. कारण थोमास सांगत होता जोपर्यंत मी प्रभू येशूच्या कुशीमध्ये हात टाकणार नाही जिथे त्याचा भाला भोसकण्यात आलेला होता, जोपर्यंत मी त्याच्या हातापायाचे व्रण पाहणार नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तू माझ्यावरती विश्वास ठेव. हे पहा वन, हे पहा माझी कुशीतून येणारे रक्त. आणि तेव्हा मात्र त्या विश्वासाचे शब्द थोमाच्या तोंडातून मुखातून येत आहे, माझ्या देवा, माझ्या प्रभू. आता परत पुढे थोमाचा विश्वास परत एकदा वाढत आहे. जो सपाट झालेला विश्वास होता तो विश्वास आता हळूहळू पर्वताप्रमाणे वाढत जात आहे, कारण आपल्या डोळ्याने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं होतं. परंतु एक लाईन किंवा एक ओळ प्रभू येशू ख्रिस्त तिथे म्हणत आहे की तू पाहिलेस किंवा स्पर्श केलास म्हणून विश्वास ठेवतो. पण अनेक असे लोक आहेत की ज्याने मला पाहिलेलं नाही,
ज्याने मला मरताना देखील पाहिलं नाही, ज्याने मला पुनरुत्थित होताना देखील पाहिलं नाही, तरी ते माझ्या मागे येतात, माझ्यावरती विश्वास ठेवतात. धन्य त्याचा तो विश्वास आणि धन्य त्याचं ते कार्य. कदाचित त्या लोकांमध्ये आपण देखील आहोत. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं नाही, कधी कधी आपला विश्वास देखील डळमळीत होतो, सपाट झालेला असतो, परंतु तरी सुद्धा आपण प्रभू येशूच्या मागे जातो. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त संत थॉमस पेक्षा आपली वाहवा करत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यापेक्षा आपली स्तुती करत असतो, कारण शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं होतं, आपण न पाहता विश्वास ठेवला. परंतु आज संत थॉमस आपल्याला सांगत आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अनुभव येत असतात जिथे व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण होते. आणि शंका निर्माण होणे ही वाईट गोष्ट नाही, कारण जर थॉमसच्या जागेवरती तुम्ही आणि मी जर असतो तर आपण देखील तेच विचारलं असतं की हे अशक्य आहे. कारण थॉमाने स्वतःच्या डोळ्याने ते दुःख सहन पाहिलेलं होतं, ते भयंकर वेदना पाहिलेलं होतं, आणि त्या वेदनेतून कुठल्याही व्यक्तीला बाहेर येणे हे शक्य नव्हतं. केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला शक्य झालं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त संत थॉमाला पूर्णपणे बाहेर काढत नाही. जरी तो त्याची समजूत घालतो तरी तो त्याला जवळ करतो, कारण मनुष्याचा स्वभाव हा शंका निर्माण करणारा असते. आपल्या जीवनामध्ये देखील अनेक प्रकारचे शंका येत असतात संत थॉमाप्रमाणे, की परमेश्वराचं अस्तित्व खरोखर आहे किंवा नाही, की परमेश्वर आपल्या बरोबर आहे किंवा नाही. परंतु ती शंका बाजूला करून आपण नेहमी आपला विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जिथे विश्वास असतो तेथे चमत्कार होत असतो. जेथे विश्वास असतो तेथे मनुष्याला परमेश्वराचं दर्शन घडत असतं. आज थॉमासचा सण साजरा करीत असताना संत थॉमाप्रमाणे आपण शिकूया की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने संत थॉमाला हळूहळू अविश्वासातून काढून विश्वासावरती आलं, त्या परमेश्वराने या संत थॉमस प्रमाणे आपल्याला देखील अविश्वासातून काढून विश्वासाच्या जागेवरती आणून ठेवावं व आपला विश्वास दृढ करावा. म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.